एक काम करा ना, हे फुटेज जरा झूम करा ना, मला या गाडीचा नंबर हवा. हा थांबा थांबा. मला वाटतंय तसं या गाडीचा आणि सरांच्या गायब होण्याचा काही संबंध असेल का. पण ही गाडी शोधायची कशी आणि कुठे. समजा मी पोलिसात गेले आणि किडनॅपर सावध झाले तर. नाही, मला खूप सावधपणे पावलं उचलावी लागतील. मी एकटी नाही करू शकणार आहे. मला कोणाची तरी मदत लागेलच. असा माणूस जो माझ्या विश्वासातला असेल. मी सांगते ते ऐका. सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन करा. मला माहिती आहे महत्वाचं आहे, प्रोडक्टचं लॉन्चिंग जवळ आलंय, पण तरी मी सांगते म्हणून करा. देवान सर अवेलेबल नाही आहेत, मीटिंग अटेंड करू शकत नाही. मिसेस जोशी, जेवढं सांगते तेवढं करा. मी या कंपनीची ओनर आहे. कुठली गोष्ट जास्त महत्वाची आहे ना हे मला जास्त कळतं. उगाच डोकं चालवू नका. ठेवा फोन. जानकी, तू इकडे बसून घे, मी तुला काहीतरी खायला आणून देतो. नाही नको खरंच. असं नाही काय, तू काहीही खाल्लेलं नाहीयेस, अशानं आजारी नाही का पडणार. आपला मुलगा कुठे आहे, कुठल्या परिस्थितीत आहे, काही माहित नसताना घशाखाली घास उतरेल. ठीक आहे, काहीतरी कळलं तर लगेच मला सांग फोन करू. ओके. हां मी काय झालं, दादाबद्दल काही कळलं, सापडलं दादा? मम्मा, मी सगळीकडे शोधलं, दादा कुठेच नाही आहे. कळत नाही ही मुलगी माझ्या मुलाला घेऊन काल कुठे गेली होती. तो जिथे जिथे जाऊ शकतो ना, मी सगळीकडे बघून आलोय, कुठेच नाही आहे दादा. तू अमितकडे गेलास का? त्याचा तो मित्र आहे ना? हो मम्मा, मी त्याच्या सगळ्या जवळच्या फ्रेंड्सला कॉन्टॅक्ट केला. इनफॅक्ट मी माझ्या फ्रेंड्सला सुद्धा कामाला लावलंय. त्याची काहीच खबर नाहीये. राग येतोय ना मला त्या सईचा. खरं तर ना काल तिला मी नुसतं घराबाहेर काढलं. एक मुस्काटात लगावून घराबाहेर काढायला पाहिजे होतं. अगं भैरवी, तू काय बोलतेस हे? आणि तू सईला दोष का देतेस? ती स्वतः किती घाबरलेली आणि भांबावलेली होती ते आठवतंय ना तुला. तिला तिला धीर द्यायचा सोडून तू तिला घरातनं बाहेर काढलीस. योग्य नाही केलंस तू हे, योग्य नाही केलंस. दादा, मी जे काही केलंय ना त्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही. मी बरोबरच केलंय. तूच सांग ना, या आधी कधी देवांश असा वागला होता का? देवांश असा न सांगता कधी कुठे गेला होता का? नाही, हो ना, मान्य आहे, मान्य आहे. पण म्हणून या सगळ्या गोष्टीचं खापर तू सईवरती फोडणार का? आणि जहागीरदारांची सून आहे ती, आणि आपल्या सुनेलाच आपण घराबाहेर काढली. ती बिचारी काय करत असेल आणि कुठे असेल त्या परमेश्वरालाच ठाऊक. मला काही ती बिचारी बिचारी वाटत नाही. मला फक्त माझ्या मुलाची काळजी आहे. बाबा, मी काय म्हणतो, आपण पोलिसांमध्ये रिपोर्ट करूया, म्हणजे ते आपल्याला हेल्प करतील इन्व्हेस्टिगेट करायला. नाही ओमी, पोलिसांना रिपोर्ट नाही केलं पाहिजे, कारण ही बातमी जर का बाहेर पसरली तर आपले अपोनंट त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे पोलीस कंप्लेंट नको. आपण आपल्या परीने शोधाशोध करू आणि मला खात्री आहे देवांश लवकरात लवकर सापडेल. आपण त्याला लवकरात लवकर घरी घेऊन येऊ. पण प्लीज या सगळ्यात ना त्या दीड दमडीच्या सईला इन्व्हॉल्व करू नका. हा प्लीज. नमस्कार. या, तुमचीच कमी होती. या या. ओमी, अरे यांच्यासाठी आपल्या कुकला काहीतरी गोडधोड करायला सांग. काय खाणार तुम्ही? भैरवी, सुमनताई, नमस्कार. या बसा ना. नाही ठीक आहे, मी असू दे.
पण तुमचे सगळ्यांचे चेहरे असे का दिसतात? म्हणजे काही झालंय का? काही झालंय का? हो झालंय की, खूप काही झालंय. असं झालंय ना जे या घरात यापूर्वी कधीच घडलं नाही. तुमची मुलगी माझ्या मुलाबरोबर डेटवर गेली होती आणि येताना एकटी परत आली. काय? आणि जावई बापू? सांगितलं ना, एकटी परत आली. माझा मुलगा तो काही घरी परत आला नाही आणि ही डेट वगैरे करून टना उड्या मारत आली घरी. माझा मुलगा कुठे असेल, काय करतोय, एवढ्या रात्री तो कुठे गेला असेल काही माहित नाही आम्हाला. बाई, पण हे असं कसं झालं? साई काहीच बोलली नाही आम्हाला. पण आता साई कुठे? हकलून दिलं तिला. या घरात राहायची तिची लायकी नाहीये. अहो मॅडम, साई सुद्धा काळजी करत असेल. जानकीताई, तुमचा विश्वास आहे ना माझ्या साईवर? देवाश्रवांवर खूप प्रेम करते साई. त्यांना त्रास होईल असं वागणार नाही हो माझी साई. काय सारखं सई 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 लावले कळत नाही मला. हे असं रडायची नाटकं करायची असेल ना तर घराबाहेर जाऊन करायचं. तुमची मुलगी तुमच्याकडून रडायची नाटकं करायला शिकली वाटतं. ना मी नाटक करते ना माझी मुलगी. मॅडम, जेवढी काळजी देवांश्रावांची तुम्हाला आहे ना तेवढी आम्हाला सुद्धा आहे. मला माहिती आहे, स्वतःच्या जीवाचं रान करून साई देवांश्रावांना शोधत असेल. नक्की शोधून काढेल माझी साई त्यांना. ते सुखरूप असतील. आपण सगळे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आणि मॅडम, माझ्या साईला घराबाहेर काढून तुम्ही बरोबर नाही केलं. काय बरोबर आहे काय चूक आहे हे आता तुम्ही शिकवणार मला? नाही, मला काही शिकवायचंच नाहीये. पण काही वाईट घडलं तर तुम्ही त्याचा दोष माझ्या साईला देता. आम्ही चाळीत छोट्या घरात राहणारी माणसं, पण आपल्या सुनांशी प्रेमाने वागतो. असं नाही वागत मॅडम. साई माझी लेक आहे, पण आता या घरची सून आहे. आपल्या सुनेशी वागण्याची ही पद्धत नाहीये मॅडम. कोणाशी वागायची काय पद्धत आहे हे तुम्ही शिकवायची गरज नाहीये. आणि घराबाहेर काढायचं म्हणाल ना तर जसं तिला काढलं ना तसं तुम्हालाही आता घराबाहेर काढेल. मला आत्ता माझ्या मुलाचं टेन्शन आहे. त्याला शोधण्यासाठी मला माझा वेळ लावायचा आहे. तुम्हाला एंटरटेन करण्यात ना मला माझा वेळ वाया नाही घालवायचा आहे. चला निघा इकडून, आत्ताच्या आत्ता निघा. भैरवी, भैरवी असं बोलू नकोस. हे बघ सुमनताई या घराशी अतिशय जवळच्या नात्याने बांधलेल्या आहेत, तेव्हा तू त्यांच्याशी असं वागू शकत नाहीस. म्हणजे यांच्या मुलीलाच मी माझी सून मानत नाही तर यांच्याबरोबर काय नातं निभवायचं? चला ना, बस करा ना आता. मला ना माझ्या मुलाला शोधायचंय. माझ्या मुलाशिवाय माझ्यासाठी आता महत्वाचं काहीच नाहीये. बघत काय बसलाय? चला निघा. या. एक मिनिट मॅडम, मी उगाच रागाच्या भरात काहीतरी उलट सुलट बोललेलं माझ्या आईला आवडणार नाही म्हणून मी गप्प आहे. पण तुम्ही माझ्या आईला असा हात नाही लावू शकत. आम्ही जातोच आहोत. आई चल.
ताईचा फोन. बघ काय म्हणते, ती सुद्धा काळजी करत असेल. वरुण, पण आता काय घडलं तिला सांगू नको, नाहीतर वाईट वाटेल रे तिला. बघ काय म्हणते ते. हॅलो ताई. ऐक ना वरुण, मला ना तुझी एक मदत हवी आहे. हा ताई बोल ना. अगं कालपासून आईला तुझ्याबद्दल वाईट स्वप्न आल्यापासून ना ती टेन्शन मध्ये, मी टेन्शन मध्ये. तू तू ठीक आहेस ना ताई? नाही वरुण, काहीच ठीक नाहीये, सगळा प्रॉब्लेम झालाय. ताई काय झालंय सांग मला. सांगते. काल मी आणि सर ना रात्री डेटवर गेलो होतो आणि एका रिसॉर्टमध्ये आलो आणि ताई ताई तू आत्ता कुठे आहेस सांग मला, मी येतो तिकडे. नाही 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 नाही, तू येण्याची गरज नाहीये. आता फक्त मी तुला सांगते ना तेवढंच कर. मी तुला एका गाडीचा नंबर पाठवते, त्या गाडीचा ॲड्रेस आणि ती गाडी कोणाच्या नावावर हे फक्त शोधून काढ. हो हो हो, मी तुला लगेच शोधून सांगतो. माझ्या मित्राचे बाबा RTO मध्येच कामाला आहेत, ते करतील मला मदत. वरून मला ना असं संशय येतो की सरांना ना कोणीतरी किडनॅप केलंय. अरे काय ताई ताई काय बोलतेस तू? हे 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 फार भयंकर आहे. तू तू काही काळजी करू नकोस. मी 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 शोधतो सगळं आणि तुला काही लागलं ना तरी मला पहिले कॉल कर. हा हो मी सांगते, पण आता फक्त मी तुला सांगते तेवढं कर. गाडीचा नंबर मी तुला आता SMS करते, तू फक्त तेवढी माहिती काढ बास. हो चालेल चालेल. हां मी पाठवते लगेच. दिवाण सर, तुम्ही पाताळात जरी असाल ना तरी मी तुम्हाला शोधून काढेन. मला विश्वास आहे, माझं तुमच्यावर असलेलं प्रेमच मला तुमच्यापर्यंत पोचवेल. सर, तुम्ही मला एवढी मदत केली त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. मॅडम, सर सुखरूप असावेत ही आमची सर्वांची इच्छा आहे. तुम्हाला काहीही गरज लागली तर आम्हाला नक्की सांगा. हो नक्की. थँक्यू. मी येते. थँक्यू सर. हो. हो सर, गेल्या महिन्यामध्ये दिल्लीच्या कॉन्फरन्समध्ये देवान जागीरदार यांचं प्रेझेंटेशन पाहिलं. काय बोलतात ते, त्या माणसाच्या बोलण्याला कोणी हात धरू शकत नाही. म्हणूनच गेल्या वर्षी त्यांना बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळाला. मला तर वाटतं सगळ्या कंपन्यांनी माघार घ्यायला पाहिजे, कारण हे डील फक्त जागीरदार अँड कंपनीलाच मिळेल. मिस्टर साने, तुम्ही तर एकदम भविष्यच वर्तवायला लागला तो. हे बघा, अजून कॉन्फरन्स झालेली नाहीये. भविष्य नाही हो सर, जे मी बघितलं त्यावरून बोलतो. देवान जागीरदार हा कमाल माणूस आहे, त्यांचा खूप दबदबा आहे मार्केटमध्ये. मिस्टर साने, हा बिझनेस आहे, इथे फासे पलटी व्हायला जास्त वेळ लागत नाही. एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं, आणि ते करण्याची ताकद फक्त AB मध्ये आहे. खरं तर मला असं वाटतं ना की त्या जहागीरदारांना चिंता करण्याची जास्त गरज आहे, कारण त्यांच्या समोर कोण उभा आहे? तर हा AB उभा आहे. कळलं काय? तुम्हाला एवढा आत्मविश्वास असेल तर चांगली गोष्ट आहे, पण ही डील कोण जिंकणार आणि कोण नाही हे तर कॉन्फरन्समध्येच कळेल. कळेल मिस्टर साने, लवकरच कळेल आणि या साऱ्या जगाला कळेल. कळलं काय? काय म्हणते सर, या तिकडे बर्फ पडतोय? अरे बापरे, म्हणजे खूपच थंडी असेल नाही का? पण ते तुझं ते सगळं जॅकेट, स्वेटर वगैरे सगळं घाल हा, नाहीतर कुठेतरी उगाच थंडी लागेल तुला. हो हो, आम्ही सगळेजण इकडे मजेत आहोत. आईला फोन देऊ? अगं जानकी देवळात गेलीये नेहमीप्रमाणे. हो ना. हो, दादा आणि सईची डेट फारच छान झाली, खूप मजा केली त्यांनी म्हणे. हो ना. नाही नाही, सगळे डिटेल्स तू आलीस की दादालाच विचार, नाही का? नाही नाही, एक मिनिट रिया. हे बघ, एकटी कुठेही फिरू नकोस, सतत ग्रुप बरोबर राहा. ठेवतो आता. मी
रियाला इकडे काय झालंय याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये. तू देखील बोलू नकोस. हो बाबा, डोंट वरी, मी तिला काय नाही सांगणार. एका अर्थी बरं झालं की रिया इथे नाही. तिचा देवांशवर खूप जीव आहे. बिचारी अडत बसली असते. सर, जेवण टेबलवर लावलेलं आहे. बर, तुम्ही वाढून घ्या, आम्ही येतोच. मी भैरवी, चला ना जेवायला. नाही दादा, जोपर्यंत देवांश परत येत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही. भैरवी, आपली कोणाचीच इच्छा नाहीये खाण्याची, पण देवांशला जर शोधायचं असेल ना तर आपल्या सगळ्यांच्या अंगात जरा ताकद असायला हवी, नाही का? आणि मला सांग, जर तू खाल्लं नाहीस तर ओमी आणि जानकी खातील का? हा, चल ना. ओमी, बाळा थोडं खाऊन घे. नको बाबा, दादा कुठे आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आपल्याला काहीच माहिती नाहीये. मला हेच डायजेस्ट होत नाहीये. मी ब्रोला खूप मिस करतोय बाबा. हे बघ ओमी, दादा जेव्हा इकडे असतो तेव्हा तो सगळं जबाबदारीने पार पाडतो की नाही? मग तो आता इकडे नाहीये तर आपण हातपाय गाळून चालेल का? आता तू जबाबदारी घ्यायला पाहिजेस. एक लक्षात घे की आपला दादा कुठेही गेलेला नाहीये, जवळपासच कुठेतरी आहे आणि कधी ना कधी लवकरात लवकर परत येईल. बरं, जानकी कुठे आहे? तुमच्या रूम मध्ये असेल ना मम्मा? मी आत्ताच रूम मधनं बाहेर आलोय, ती नाहीये तिकडे. मॅडम देवघरातच बसल्यात. मी आलो. माझा देवांश जिथे कुठे असेल त्याचं रक्षण कर. खूप धीट आहे माझा देवा. कुठल्याही संकटाचा सामना करायचं बळ त्याच्याकडे आहे. धीराचा आहे तो. कुठल्याही कठीण प्रसंगात त्याचा तोल कधीच डगमगत नाही. याही परिस्थितीतून तो नक्की बाहेर येईल. फक्त तू त्याच्या बरोबर राहा. जानकी, आई आहे ना मी, म्हणून मला काळजी वाटते. या सगळ्यातून त्याला लवकरात लवकर बाहेर काढ. देवा, माझ्या देवाला सांभाळ आता तू. त्याला सुखरूप घरी परत घेऊन ये. ओमी बाबा, हा. ओमी, हे काय? टिफिन. ते दिसतंय मला, पण कोणासाठी घेऊन चाललास? वहिनीसाठी. व्हॉट? ओमी, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? आत्या, तू प्लीज चिडू नकोस ना. माझं ऐकून तर घे. अगं, वहिनी सुद्धा कालपासून काहीच खाल्लं नसेल. तू तिला काल घराबाहेर काढलंस. मला बहिणीचा कॉल आला होता. ती आणि ब्रो ज्या हॉटेलमध्ये थांबले होते ती तिथे थांबली आहे. ती दादाला शोधत फिरतीये ग. तिने खरंच काहीच नसेल खाल्लं. आय डोंट केअर ती कुठे आहे, काय करते, तिला काय झालंय काय नाही झालंय याने मला काही फरक पडत नाही आणि तुलाही फरक नाही पडला पाहिजे. ओमी, तुला तुझ्या दादाची नाही तर तुझ्या बहिणीची काळजी वाटते. अगं, तसं नाही आहे आत्या. आणि या बहिणीची काय चूक आहे मला सांग? तिचीच चूक आहे आणि त्याचे परिणाम माझा मुलगा भोगतोय. ओमी, तूच मला सांग, देवांश तिच्या डोळ्यासमोरून गायब होतो आणि तिला काही कळतच नाही.
ती काय झोपली होती त्यावेळेला? नाही, ती जी काही स्टोरी रंगवून सांगते ना त्यावर माझा अजिबात विश्वास नाही. अगं आत्या पण आणि तुम्ही सुद्धा ठेवू नका. मी कानी कपाळी ओढून ओढून सांगते तुम्हा सगळ्यांना, त्या मुलीची लायकी नाहीये. तिच्यावर इतका विश्वास ठेवू नका, तिचे लाड करू नका. आपण नाही, तुम्ही कोणीच माझं ऐकत नाही. हे बघू, मी यापुढे या घरात तिचं नाव घ्यायचं नाही आणि तिच्यासाठी हा डबा वगैरे घेऊन जायचं नाही. ती जगेल नाही तर उपाशी मरेल, मला काही फरक पडत नाही. आत्या प्लीज असं तरी म्हणू नकोस. मला कळत नाही हो, मी तुम्हाला सगळ्यांना तिचा एवढा पुळका का येतोय? काय असं केलंय तिने? का तिचे इतके लाड करताय तुम्ही? हे बघ, ती ना काही उपाशी नसेल, तिकडे छान मजेत असेल. देवांश गायब झाला याने तिला काही फरक पडत नाही आणि आपल्या घरातून तिच्यासाठी काही खायला प्यायला बाहेर जाणार नाही. हा टिफिन परत आतमध्ये नेऊन ठेवायचा. हा, जानकी, हे जानकी, अगं आपण असं खचून चालणार नाही. धीरानं घे. आपण खचून गेलो तर आपली मुलं काय करतील? तरी बरं की रियाला इथे काय घडलंय त्याबद्दल काहीही माहिती नाही. रोमी, त्याला इतका घाबरलेला मी कधी पाहिलेलाच नाही. अगं दादा दिसत नाहीये तर बावरून गेलेला आहे बिचारा. देवांश आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला खूप महत्वाचा भाग. माझ्या तर काळजाचा तुकडा आहे तो. जानकी, कुठे असेल माझा मुलगा? कसा असेल? मला खूप काळजी वाटायला नाही. जानकी, अगं काळजी मला देखील वाटते, पण मला खात्री आहे की देवांश लवकरात लवकर घरी परत येईल बघ. आणि मला सांग की तो घरी आला आणि त्याने तुझा हा असा उतरलेला चेहरा बघितला तर त्याला कसं वाटेल? बरं वाटेल का? नाही ना? मग ऐक माझा. हा, चल चल आणि 2 घास खाऊन घे. ये. नाही हो, माझा देवा जोपर्यंत घरी परत येत नाही ना, अन्नाचा एक कणे खाणार नाही मी. काय चाललंय तुमच्या दोघींचं? तिकडे भैरवी काही खायला तयार नाहीये आणि इकडे तू. मला सांग की तुम्ही दोघींनी न खाऊन परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? मला नाही माहिती. मला माझा मुलगा हवाय, माझा देवा मला परत हवाय. हे बघ जानकी, देवा नक्की येणार आहे आणि मला खात्री आहे की त्याला काहीही होणार नाही. तू धीर सोडू नकोस ग जानकी. हे बघ, आपला देवा नक्की परत येणार. तो नक्की सुखरूप असेल.